शुभ सकाळ सर्वांना। तर आता मी मस्तपैकी शेवाळ्या बनवते, तिखट शेवाळ्या छान छान अशा। तर आता शेवाळ्या बघा लाल भडक होईपर्यंत चांगल्या आता खरपूस अशा भाजून घेते आता मस्तपैकी। सकाळ सकाळचा हलका असा नाश्ता। तर चांगली शेवाळ्या आता आपले लाल भडक झाले, ते आता भाजले ते अशा खरपूस अशा। तर आता त्यासाठी मी 2 मिरच्या घेतल्या, त्या चांगल्या हिरव्यागार अशा मस्तपैकी मिरच्या येत्या। तर आता एक कांदा घेतलाय चांगला धुवून आता। तर कांदा आता बारीक असा चिरून घेते आता मस्तपैकी। छान छान असा कांदा एक घेते चिरून। तर कांदा काही मी लई मोठा घेतला नाही, बारकासाच कांदा आहे, बारीक असं काप करून घेतले ते आता। तर शेंगदाणे पण भाजून घेतले ती मस्तपैकी। चांगले आता जिरेची फोडणी देऊन आता मस्तपैकी छान छान अशा शेवाळ्या घेते बनवून। तर आता कोथिंबीर पण चिरून घेणार आहे, खूप छान आणि टेस्टी लागते। त्या जरा मिरची आता थोडीशी जास्त टाकते आता। तर कांदा आता चिरून झाला आहे आपला आता। तर आता मिरच्या पण घेते आता, कोवळ्याच मिरच्या येत्या आपल्या झाडाच्या, मस्तपैकी आता चिरून घेते आता। तर आता तेल ओतून घेतलं, आता तेल चांगलं तापले की जिरं टाकते आता। तर जिऱ्याचा मी चांगला तडका दिलाय मस्तपैकी आता। तर आता कांदा मिरची टाकून घेतली। तर आता चवीनुसार मीठ टाकते आता। शेंगदाणे पण टाकून घेते, भाजून घेतलं होतं आधी शेंगदाणे चांगलं। तर इथे मी कोथिंबीर घेतली चांगली धुवून मस्तपैकी। तर आता तिला चांगली आता बारीक आता चिरून घेते मस्तपैकी। तर मातीच्या भांड्यात आता कोथिंबीर चांगली धुवून घेतली आणि त्यात पाणी पण ठेवलं, असं बरेच उशीर झालं तर सगळी रीत येते निघून जाते। तर मी आधी 2-3 वेळा चांगली धुवून घेतली होती। तर आता बारीक चिरून घेते आता कोथिंबीर मस्तपैकी आता बारीक अशी कोथिंबीर टाकते आता। जितकी जास्त कोथिंबीर टाकेल तितकं शेवाळ्या खूप छान लागते त्या। तर चांगली आता कांद्यात आता मिक्स करून घेते आता कोथिंबीर। तर कलर यासाठी हळद टाकल्या, हळदीशिवाय शेवाळ्या छान दिसत नाहीत आणि कलर पण छान येतो असा। तर तेलातच मी हळद भाजून टाकली आता मस्तपैकी। आता थोडंसं आता गरम पाणी आता टाकते। खूप छान अशी उकळी फुटली आता। सगळं आता कांदा मिरची सगळं शिजवून घेतलं मस्तपैकी। तर आता भाजलेल्या शेवाळ्या पण आता टाकते आता। तर 5 मिनिटं आता कमी गॅसवर असं शिजवून देते आता। तर आता 5 मिनिटं होऊन गेले ती मस्तपैकी आपल्या शेवाळ्या शिजले त्या खूप छान अशा। शेंगदाणा कांदा कोथिंबीर छान छान पैकी मस्तच शिजत आले त्या। सकाळ सकाळचा नाश्ता। चला तर मग बाय, भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये।